Hello student, welcome in ROSE project. It means Rayat Online School Education 2021-22 run by Rayat Shikshan Samstha Satara. Welcome, I am Sri Jadhav KU, Junior College Teacher, Now Maharashtra Vidyalay and Junior College Pimpri Vagire, Pune 17. My subject Bookkeeping and Accountancy, subject code 50, Standard 12. In this video, I will taught you Bookkeeping and Accountancy, subject topic number 4, that is retirement of partner. Practical problem number 3. The balance sheet of the Anu, Renu and Dinu is follows, and the partners are sharing profit and losses in the proportion of 2:2:1 respectively. Balance sheet as on 31st March 2019. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये अनु, रेणू आणि दिनू हे 3 पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट अँड लॉसचा रेशो आहे 2:1. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2019. लायबिलिटी साईड, ॲसेट साईड. हा प्रॉब्लेम सुरुवातीला आपण रीड करून घेऊया. लायबिलिटी साईड, क्रेडिटर्स ₹8,000, बिल्स पेबल ₹2,000, जनरल रिझर्व ₹5,000, कॅपिटल अकाउंट्स अनु ₹40,000, रेनूज ₹30,000, दिनूज ₹15,000. ॲसेट साईड, बँक ₹5,000, डेटर्स 20,000, लेस RDD ₹1,000, ग्रँड टोटल डेटर्स ₹19,000, फर्निचर 15,000, मशिनरी 4,000, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी 27,000, गुडविल 30,000. या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 3 मध्ये ओल्ड बॅलन्स शीट बरोबरच काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. दॅट इज ॲडजस्टमेंट. दिनूस रिटायर फ्रॉम द फर्म्स ऑन 1st April 2019 ऑन द फॉलोइंग टर्म्स. फर्स्ट ॲडजस्टमेंट, द ॲसेट आर टू बी रिव्हॅल्यूड ॲज फ्री होल्ड प्रॉपर्टी. पहिली ॲडजस्टमेंट आहे फ्री होल्ड प्रॉपर्टीवरती. तर या फ्री होल्ड प्रॉपर्टीवरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण त्याला टिक मार्क्स करून घेऊया. त्यानंतर मशिनरी ₹5,000, त्यालाही टिक मार्क्स करून घेऊया. फर्निचर 12,000, याच्यावरही ॲडजस्टमेंट आहे, त्यालाही टिक मार्क करून घेऊया. ऑल डेटर्स आर गुड, डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्यावरही ॲडजस्टमेंट असल्याने टिक मार्क करून घेऊया. सेकंड ॲडजस्टमेंट, गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ॲट थ्राईस द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ गिवन 5 years प्रॉफिट ऑफ द फर्म फॉर द इयर. गुडविलची ॲडजस्टमेंट असल्याने गुडविलला टिक मार्क करून घेतलेला आहे. गुडविलमध्ये काय प्रॉफिट दिलेलं आहे, 5 years प्रॉफिट दिलेला आहे. 2014-15 ₹1,000, 2015-16 ₹10,500, 2016-17 ₹10,000, 2017-18 ₹16,000 and 2018-19 ₹10,000. थर्ड ॲडजस्टमेंट, दिनू शुड बी पेड ₹3,000 बाय चेक. बँकमधून दिनूला एक चेक दिलेला आहे ₹3,000. फोर्थ ॲडजस्टमेंट, द बॅलन्स ऑफ दिनूज कॅपिटल अकाउंट शुड बी केप्ट इन द बिझनेस ॲज हिज लोन. आणि बिझनेसमधून दिनू रिटायरिंग पार्टनर्स बाहेर जाताना त्याच्या हिश्श्याला जे येणारे अमाऊंट आहे ती त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट ऑफ द पार्टनर्स अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स ऑफ पार्टनर अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. आपण सर्वप्रथम फॉर्मॅट प्रिपेअर करून घेऊया. फर्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. सेकंड, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2019. तर ओल्ड बॅलन्स शीटमध्ये असलेल्या लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड प्रथमतः पोस्टिंग करून घेऊया. क्रेडिटर्स न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ₹8,000, बिल्स पेबल न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ₹2,000. यावर कोणतेच ॲडजस्टमेंट नाही म्हणून दोन्ही बॅलन्स आपण आउटर कॉलममध्ये घेतलेले आहे. जनरल रिझर्व
5000 या ठिकाणी जनरल रिझर्वची पोस्टिंग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला असलेल्या सर्व पार्टनर्सला आपण ते डिस्ट्रीब्यूट करत असतो, म्हणून याची वर्किंग नोट आपण पाहूया. जनरल रिझर्व आणू रेनू अँड दिनू. टोटल जनरल रिझर्व रुपीज 5000 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 200. या ठिकाणी टोटल रिझर्व जनरल रिझर्व रुपीज 5000 आहे. आणू रेनू आणि दिनू यांच्या शेअरची 2:2:1 या शेअरची सम केलेली आहे, बेरीज केलेली आहे, ती येते 5. टोटल 5000 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 2000. रेनू 5000 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 2000 अँड दिनूज 5000 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय 1 रुपीज 1000. म्हणजेच जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आणू रेनू आणि दिनूला, तो त्यांच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व अकाउंट आणूज रुपीज 2000, रेनूज रुपीज 2000 अँड दिनूज रुपीज 1000. त्यानंतर पार्टनर्स ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स दिलेला आहे, त्यांचा बॅलन्स दिलेले आहेत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज आणूज रुपीज 40,000, रेनूज रुपीज 30,000 अँड दिनूज रुपीज 15,000. त्यानंतर ओल्ड बॅलन्स शीटची ॲसेट साईड बँक, न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बँक रुपीज 5000 इनर कॉलममध्ये, याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर डेटर्स यावरही ॲडजस्टमेंट आहे, म्हणून तोही बॅलन्स आपण इनर कॉलममध्ये घेतलेला आहे. फर्निचर यावरही ॲडजस्टमेंट आहे, म्हणून तोही बॅलन्स आपण इनर कॉलममध्ये घेतलेला आहे. मशिनरी तोही बॅलन्स इनर कॉलममध्ये, यावरही ॲडजस्टमेंट आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी यावरही ॲडजस्टमेंट आहे. न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रुपीज 27,000 आणि गुडविल याच्यावरही ॲडजस्टमेंट आहे, म्हणून न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गुडविल इनर कॉलममध्ये रुपीज 30,000. आपण पहिली ॲडजस्टमेंट समजावून घेऊया. द ॲसेट आर टू बी रिव्हॅल्यूड ॲज फ्री होल्ड प्रॉपर्टी रुपीज 30,000. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिलेली फ्री होल्ड प्रॉपर्टीची अमाऊंट आहे, व्हॅल्यू आहे रुपीज 27,000. ती आता बदललेली आहे, ती आता ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिसते फ्री होल्ड प्रॉपर्टी रुपीज 30,000. म्हणजे फ्री होल्ड प्रॉपर्टीचा क्लोजिंग बॅलन्स जो दिसतो आहे आउटर कॉलममध्ये रुपीज 30,000, यामध्ये 3,000 रुपयाची वाढ झालेली दिसते, म्हणून फर्स्ट इफेक्ट न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेटला फ्री होल्ड प्रॉपर्टीमध्ये ॲड ॲप्रिशिएशन रुपीज 3,000 आउटर कॉलममध्ये 30,000. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय फ्री होल्ड प्रॉपर्टी रुपीज 3,000. त्यानंतर मशिनरी रुपीज 5,000. ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मशिनरीची व्हॅल्यू आहे रुपीज 4,000, परंतु ॲडजस्टमेंटमध्ये न्यू व्हॅल्यू दिसते आपल्याला 5,000, ती आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेटला आउटर कॉलममध्ये 5,000 लिहून घेतलेली आहे, पोस्टिंग केलेली आहे. म्हणजेच 1,000 रुपयाची या मशिनरीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे, म्हणून न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मशिनरीमध्ये ॲड ॲप्रिशिएशन रुपीज 1,000, ग्रँड टोटल मशिनरी रुपीज 5,000. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय मशिनरी अकाउंट रुपीज 1,000. त्यानंतर फर्निचर रुपीज 12,000. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला जे फर्निचर आहे त्याची व्हॅल्यू होती 15,000, परंतु ॲडजस्टमेंटमध्ये फर्निचरचा बॅलन्स दिलेला आहे रुपीज न्यू बॅलन्स रुपीज 12,000. म्हणजे पूर्वीच्या फर्निचरच्या बॅलन्समध्ये घट झालेली दिसते रुपीज 3,000. म्हणजेच 3,000 रुपयांनी फर्निचर कमी झालेले आहेत, म्हणजेच डेप्रिशिएशन. फर्स्ट इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला लेस फर्निचर लेस डेप्रिशिएशन रुपीज 3,000, टोटल ग्रँड टोटल फर्निचर रुपीज 12,000. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर डेप्रिशिएशन रुपीज 3,000. त्यानंतर ऑल डेटर्स आर गुड. पूर्वीच्या ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे डेटर्स होते
₹20,000 लेस RDD ₹1,000. या प्रॉब्लेममध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3मध्ये या फर्ममध्ये बिझनेसमध्ये जे डेटर्स आहेत ते सर्वच्या सर्व वसूल होणारे आहेत. म्हणजेच जी काही ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिलेली RDD आहे ती आता कॅन्सल झालेली आहे. म्हणून फर्स्ट इफेक्ट न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेटला जे काही RDD होती ती कॅन्सल झाल्यामुळे इथे कोणताही फरक पडणार नाही डेटर्सवरती. म्हणून डेटर्सचा जो काही क्लोजिंग बॅलन्स आहे तो आहे 20,000, ग्रँड टोटल 20,000. आणि RDD कॅन्सल झाल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD अकाउंट ₹1,000. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ॲट थ्राईस द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ गिवन 5 years. गुडविलवरती ॲडजस्टमेंट आहे, त्याची वर्किंग नोट समजावून घेऊया आपण. गुडविलची वर्किंग नोट समजून घेत असताना आपण या अगोदर जनरल रिझर्व पाहिलेला आहे, त्याची वर्किंग नोट पाहिलेली आहे. आता आपल्याला व्हॅल्यू ऑफ गुडविल, तर व्हॅल्यू ऑफ गुडविलचं काय फॉर्म्युला आहे, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर गिवन. ॲव्हरेज प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला काढावा लागेल. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट ऑफ गिवन नंबर ऑफ इयर्स डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स गिवन. जो काही टोटल प्रॉफिट दिलेला आहे त्याची सम करायची, ॲडिशन करायची आहे, बेरीज करायची आहे आणि त्याला जेवढ्या वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे त्यांनी त्याला डिवाइड करायचं आहे. तर या ठिकाणी ॲडिशन येते 47,500 डिवाइड बाय 5 years. टोटल ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे ₹9,500. म्हणून आपण गुडविल या फॉर्म्युलामध्ये ती ॲव्हरेज प्रॉफिट टाकल्यानंतर आपल्याला आपले गुडविलची व्हॅल्यू भेटून जाईल. तर ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर परचेस 9,500 मल्टिप्लाय 3 years इज इक्वल टू 28,500. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये गुडविलची व्हॅल्यू होती 30,000 आणि आता व्हॅल्यू ऑफ गुडविल न्यू व्हॅल्यू आलेली आहे 28,500. म्हणजेच 1,500ने गुडविल ही डिक्रीज झालेली आहे. तर फर्स्ट इफेक्ट न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेटला गुडविलमधून लेस डिक्रीज 1,500, ग्रँड टोटल गुडविल ₹28,500. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल डिक्रीज ₹1,500. त्यानंतर दिनू शुड बी पेड ₹3,000 बाय चेक. बँकेतून चेक दिलेला आहे दिनूला. म्हणून फर्स्ट इफेक्ट न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेटला बँकेमधून तो चेक दिलेला आहे म्हणून लेस चेक गिवन टू दिनू ₹3,000, टोटल बॅलन्स ₹2,000. बँकेचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो आपल्याला पाहायला मिळतो ₹2,000. याचा सेकंड इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट दिनूस रिटायरिंग पार्टनर्सला चेक दिल्यामुळे ₹3,000. त्यानंतर द बॅलन्स ऑफ दिनूस कॅपिटल अकाउंट शुड बी केप्ट इन द बिझनेस ॲज हिज लोन. जी चौथी ॲडजस्टमेंट आहे त्या चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये सर्व बॅलन्सेस सर्व पोस्टिंग झाल्यानंतर रिटायरिंग पार्टनर जो दिनूस आहे त्या दिनूला त्याच्या हिश्श्याला येणारे जी काय अमाऊंट आहे, जी व्हॅल्यू आहे ती त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे, वर्ग करायची आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करून घ्यावं लागेल. तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट क्लोज करत असताना क्रेडिट साईड टोटल येते ₹5,000. तीच आपली डेबिट साईड टोटल येणार आहे 5,000. परंतु प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला 3,000 आणि 1,500 याची सम केली तर 4,500 हा बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो. तर ग्रँड टोटलमधून जो काय बॅलन्स पोस्टिंग केलेली एंट्री केलेली आहे त्यातून लेस केल्यानंतर जो 500चा डिफरन्स येतो त्याला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जो काय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जो काय प्रॉफिट ट्रान्सफर करणार आहे तो प्रॉफिट आपण या ठिकाणी पाहणार आहोत ₹500. त्याची वर्किंग नोट
याच्या अगोदर 2 वर्किंग नोट पाहिले आपण, जनरल रिझर्व आणि गुडविल. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जो काय प्रॉफिट आपण ट्रान्सफर केलेला आहे, पोस्टिंग केलेलं आहे, त्याची वर्किंग नोट आपण या ठिकाणी पाहतोय. टोटल प्रॉफिट मिळालेला आहे 500 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 200. म्हणजेच अणूचा जो काय प्रॉफिट आहे त्याच्या हिश्श्याला येणारा जो काय प्रॉफिट आहे ₹200 आहे. आणि रिनू अँड दिनू, तर या ठिकाणी दिनूच जो प्रॉफिट आहे 500 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 100. आणि रिनू प्रॉफिट ₹200. हा प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला पार्टनर्सला त्या पार्टनर्सला देऊन टाकल्यानंतर अनूस ₹200, रिनूस ₹200 अँड दिनूस ₹100. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन, प्रॉफिट ऑन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा जो काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ऑल पार्टनर्सला आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तो असा की बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट, अनूस प्रॉफिट ₹200, रिनूस प्रॉफिट ₹200 अँड दिनूस प्रॉफिट ₹100. या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रथमतः क्लोज करून घ्यावा लागेल. जो काही रिटायरिंग पार्टनर्स आहे दिनू, याची टोटल पाहूया आपण. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिनूस टोटल ₹16,100 क्रेडिट साईड अँड डेबिट साईड देखील तेवढीच येणार आहे 16,100. त्यानंतर रिनूच क्रेडिट साईड टोटल 32,200, तीच आपण डेबिट साईडला लिहून घेणार आहे 32,200. त्यानंतर अनूस क्रेडिट साईड टोटल 42,200 अँड डेबिट साईड टोटल 42,200. या ठिकाणी दिनूचा टोटल जो बॅलन्स आहे 16,100, त्यातून दिनूला एक चेक दिलेला आहे टू बँक अकाउंट दिनूच कॉलममध्ये ₹3,000. त्यानंतर जो काय रिमेनिंग बॅलन्स राहिलेला आहे 13,100, तो त्याच्या लोन अकाउंटला पोस्टिंग करायचा आहे. म्हणून एंट्री होईल, पोस्टिंग होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू लोन अकाउंट क्रेडिट, पोस्टिंग अशी होईल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू लोन अकाउंट दिनूस रिटायरिंग पार्टनर जो आहे त्याला 13,100 अँड सेकंड इफेक्ट न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दिनूस लोन अकाउंट ₹13,100. त्यानंतर अनु आणि रिनूचा जो काय क्लोजिंग बॅलन्स आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला तो दिसतोय. टू बॅलन्स कॅरीड डाऊन अनूस ₹42,200 आणि रिनूस ₹32,200. कारण याच्यामध्ये कोणताही डेबिट साईडला इफेक्ट झालेला नाही, पोस्टिंग झालेली नाही, म्हणून तो बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स आपण लिहिलेला आहे. याचा सेकंड इफेक्ट न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स अनूस ₹42,200 and Renews capital balance 32,200, total capitals 74,400. या ठिकाणी सर्व ॲडजस्टमेंट आणि सर्व पोस्टिंग झालेले आहेत. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोजिंग बॅलन्स काढला, जो बॅलन्स प्रॉफिट आला तो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पोस्टिंग केलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे. जो क्लोजिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा काय क्लोजिंग बॅलन्स आपण पाहिला तो क्लोजिंग बॅलन्स न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहिलेला आहे. टोटल लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड या ठिकाणी जर इक्वल आली, टॅली झाली, तर आपला प्रॉब्लेम या ठिकाणी बरोबर आहे. तर पाहूया आपण. लॅबिलिटी साईड टोटल ₹97,500 आणि ॲसेट टोटल 97,500. या ठिकाणी हा प्रॉब्लेम इथे संपतो आहे. आय होप, मला असं वाटतं की सर्वांना हा प्रॉब्लेम समजला असेल. थँक्यू.